कापूस आणि सोयाबीनला मिळणार का अनुदान? शासनाकडून होणार का शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत? याही वर्षी कापसाला व सोयाबीनला या पिकाला भाव मिळालेला नाही आहे, तर महाराष्ट्र शासनाकडून मिळणार का शेतकऱ्यांसाठी अनुदान? याही वर्षी कापसाचे व सोयाबीनचे बाजारभाव हमी भावापेक्षा 1000 ते 1500 रुपयाने कमी आहे। सोयाबीनचे भाव तर यावर्षी इतके कमी झालेले आहे की मागील 20 वर्षातील सर्वात कमी सोयाबीनचे भावाची यावर्षी नोंद झालेली आहे शेतकरी बांधवांनो। तर यामुळे शेतकऱ्यांच्या विविध अडचणीत आलेले आहे। तर मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कापसाला, सोयाबीनला व तुरीला अनुदान शासनाकडून जारी होणार तर काय आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी कळेल। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी असे सांगितले होते की शेतकऱ्यावर आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसला तरी आम्ही बोनस देऊ असे त्यांनी सांगितलेले आहे। तर शासनाकडून बोनस मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांची मालाची विक्री शासनाच्या हमी भावाला केलेली होती। तर त्यामुळे शेतकऱ्यांनी जो पण माल होतो शासनाच्या हमी भावाला दिलेले होते। तर ह्या आशेमुळे की आपल्याला शासनाकडून काही आर्थिक मदत मिळेल व बोनस मिळेल, हमी भाव मिळेल असं काहीतरी, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शासनाला आपला जो पण माल आहे तो खरेदी करून दिलेला होता। तर यावर्षी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याकडून अनुदान मिळू शकेल का? तर हो, शेतकऱ्यांची दाट शक्यता आहे। तर यावर्षीचे अर्थसंकल्प हे दिनांक 2 मार्च पासून सुरुवात होणार आहे। तर दिनांक 10 मार्च रोजी अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहे सर्व आमदारांसमोर। तर मागच्या वेळेस निवडणुका होत्या त्यामुळे शासनाने अनुदान जारी केलेले होते असे बरेच जणांचे म्हणणे होते। प्रति हेक्टरी 5000 रुपये अशी शासनाकडून मागच्या वर्षी मदत झालेली होती। तर यामुळे बरेच शेतकऱ्यांना आधार मिळालेला होता, पण आचारसंहिता लागल्यामुळे यातून बरेच शेतकरी वंचित राहिले। तर त्यांना या आर्थिक 5000 रुपयाची नुकसान भरपाई भेटलेली नाही, म्हणजे बोनस भेटलेला नाहीये। तर याही वर्षी बाजारभाव मागच्या वर्षीपेक्षा 1000 रुपये प्रति क्विंटल मागे कमी आहे। मागच्या वर्षी निवडणुका होत्या त्यामुळे याची आर्थिक मदत मिळाली, म्हणजे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले असे बऱ्याच लोकांचे व नेत्यांचे म्हणणे होते। तसेच याही वर्षी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद व अशा विविध निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहे। तर अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची दाट शक्यता आहे शेतकरी बांधवांना। तर शेतकरी बांधवांना आपल्याला काय वाटतं, गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अनुदान प्राप्त होईल का? तर आपल्याला काय वाटते आपण एक कमेंट करून आपले मत सांगा। तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, तसेच चॅनलला सबस्क्राईब पण करा। जय हिंद, जय जवान।